राधिका, ज्या नवऱ्यावर तू एवढा विश्वास ठेवतेस ना त्यानेच विश्वासघात केलाय तुझा. राधिका, गुरुचं अफेअर चालू आहे. नाही नाही, हे असं वागूच शकत नाही माझ्याशी. पण रेवती माझ्याशी काहून खोटं बोलेल? इथं माझी चांगली मैत्रीण आहे, अगदी बहिणीसारखीच. एक मन म्हणतं हे खरं आहे, दुसरं म्हणतं खोटं आहे. नाही राधिका, अशा द्विधा मनस्थितीत राहून काहीच फायदा नाही. अशानं माझं लक्ष लागणारच नाही कशा. काय खरं काय खोटं आहे ते आत्ताच्या आत्ता शोधून काढायला पाहिजे. हॅलो, मी राधिका बोलून राहिली. हा बोल. नाही काय नाही, तुम्ही मगाशी तर निघूनच गेले पटकन. मग काय करणार होतो तिथे थांबून? कार्यक्रम संपला होता ना. नाही तसं नाही, रेवतीन मला बोलायचं होतं तुमच्याशी, पण तुम्ही तर न बोलताच निघून गेले. नाही आम्हाला ते जरा विचित्र वाटलं. काहून हो? असं काहून घाईघाईनं निघून गेले तुम्ही? हा अगं काय ना, दुसरा ऑप्शनच नव्हता माझ्याकडे. मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचं होतं माझ्या सेक्रेटरी बरोबर, म्हणून निघालो लगेच. तरी पोहोचेपर्यंत उशीर झालाच मला. बाय द वे, तू पोहोचलीस ना नीट घरी? नाही म्हणजे तू घरी नीट पोहोचलीस ना? हो हो. हा मग ठीक आहे. आणि आज लवकर यायचा प्रयत्न करतो. हा हो हो. हा आणि ऐक, एक सांगायचं राहिलं. काय? आज काहीतरी खास बनव माझ्यासाठी जेवणात. म्हणजे असं तुझं नागपुरी स्टाईल करतेस ना, तेच तर्रार असं काहीतरी छान बनव. हा हो ना, बनवते की. ओके, ठेवू मग. बाय बाय. लवकर येतो म्हणाले होते, अजून कसे नाही आले? बरं झालं तुम्ही आले. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी आता तोच विचार करून राहिली होती की अजून कसे नाही आले हे. अथर्व कुठे? आते अभ्यास करतोय. परीक्षा तोंडावर आली ना, घ्या. आणि वास कसला येतोय खमंग? ओळखा बरं कशाच आहे. पाटवडी? अगदी बरोबर. तुम्हाला आवडते ना म्हणून बनवली. वा. तुम्ही म्हणाले होते ना काहीतरी मस्त कर जेवायला म्हणून, खास नागपुरी स्टाईल, म्हणूनच केलंय. वा वा, नुसते वासानेच ना पोटामध्ये असे कावळे कोकलायला लागलेत. असं वाटतंय कधी एकदा बसतोय जेवायला. मग खा ना लवकर. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी ताट वाढते तुमचं. काय ग? तुम्ही मला तिथे स्टुडिओ मध्ये बघितलं तर एकदम चकितच होऊन गेलात ना तुम्ही. हो, म्हणजे मला आश्चर्यच वाटलं. मला माहिती नव्हतं ना तू येणार आहेस तिथे. म्हटलं ही कशी काय अचानक बोवा इथे. नंतर विचार केला, म्हटलं त्या रेवतीने बोलवलं असेल ना तुला. हो ना, तिनंच तर सांगितलं मला तिथे यायला, आणि म्हणाली की तुम्हाला सांगू नकोस म्हणून. ते म्हणजे एकदम बघितल्यानंतर चकित होऊन जातील, असं सरप्राईज दिल्यासारखं. छानच सरप्राईज दिलंस तू. ते द्यायचं होतं म्हणूनच तर आली ना. एरवी करते का असं? ते रेवती म्हणाली म्हणून. आजकाल फार ऐकतेस ग त्या रेवतीचं? नाही नाही नाही, जेवढं पटतं तेवढंच ऐकते, नाही पटलं तर नाही ऐकत. आता आजच ती मला म्हणाली की तुमचं नाही का मुलीचा अफेअर आहे म्हणून. काय म्हणाली? तेच तर ना, ती म्हणाली की तुमचं आणि एका पोरीचं अफेअर आहे, तिने तुम्हाला एकत्र पाहिलं. असं म्हणाली का ती? हो, मला तर नाही पटलं बा. मी विश्वासच ठेवला नाही. म्हटलं तिला सरळ, माझा नवरा असं कधीच करणार नाही.
माझा नाही विश्वास बसत यावर. बरोबर की नाही? हो हो अर्थात. तेच तर मी म्हटलं तिला, पण ती माझं ऐकायलाच तयार नव्हती. आता आमच्यात थोडे वाद पण झाले, पण मी तिचं बिलकुल ऐकलंच नाही. काय हो? बरोबर केलं ना मी? हा हो अगदी बरोबर. तरीच पण मी विचार करत होती की रेवती असं का म्हणून राहिली. नाही म्हणजे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, ती सख्या बहिणीसारखीच. मग ती काहून असं म्हणत असेल? म्हणजे नक्कीच तिनं काहीतरी पाहिलं असेल. तुमच्या बरोबर होती का कोणी पोरगी? कोणी पोरगी होती का तुमच्या बरोबर? होती म्हणजे होतीच ना माझी सेक्रेटरी. असं काय करतेस? तुला फोनवर म्हणालो मी आणि माझी सेक्रेटरी तिथूनच मीटिंगला नाही का गेलो, आठवतंय? हा तरीच रेवती असं बोलत होती. रेवतीने तेच पाहिलं असणार आणि स्वतःचा गैरसमज करून घेत आणि माझ्या डोक्याला त्रास दिला. हे रेवती नेहमी असं करते, राईचं पर्वत करून टाकते एकदम. मी मात्र विचार करत बसते, हे असं झालं असेल की नसेल, असेल की नसेल. काही विचारू नका. शेवटी तुम्हाला फोन करून टाकला आणि तेव्हा जीव भांड्यात पडला. अगं पण असं करायची काय गरजच काय आहे? मगाशी बोलताना तूच म्हणाली होतीस की नाही की तुझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे की नाही? विश्वास आहेच, पण तरी मनाची घालमेल होत राहतेच ना. नाही आसपास सगळं चांगलं राहते, पण तरी काहीतरी वाईट होईल अशी भीती मनात घोळत राहतेच ना. हा याला म्हणतात निगेटिव्हिटी. आणि तुझ्यासारख्या पॉझिटिव्ह विचारांच्या स्त्रीनं असा निगेटिव्ह विचार का करायचा? हा राधिका, तू जशी साध्या सरळ विचारांची आहेस ना, तशीच मला आवडतेस. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून ना असे फालतू विचार डोक्यात आणत जाऊ नकोस. कळलं का? हो. हाव काय? नाही म्हणजे नाही आणणार असं मनात. दॅट्स लाईक अ गुड वाईफ. आणि हा अगं एक सांगायचं राहूनच गेलं, तू दामले काकांच्या ऑपरेशनसाठी बांगड्या गहाण टाकल्यास, त्यातनं पैसे आणून ऑपरेशनसाठी दिलेस आणि त्यांचा जीव वाचला. हा तेव्हा चिडचिड केली मी तुझ्यावर, पण फार मोठं काम केलंस तू. आय एम प्राऊड ऑफ यू. खरंच? खरंच म्हणजे आता तुझी शपथ. पण आता अजून कौतुक ऐकणार आहेस की जेवायला पण वाढणार आहेस? पाटोड्यांची भाजी वाट बघते ना माझी. जेवण मांडते. वाढ लवकर. हा भूक लागली आहे. हे असं आहे, राधिकाची जरा तारीफ केली की फुकते. खूप एक नंबरची बेअक्कल. पण ती रेवती, ती डेंजरच आहे. तिच्यापासून जरा सावध राहायला हवं.